श्री स्वामी समर्थ। दिवाळीची तयारी आपण सर्वच जण करायला आता सुरुवात केलेली आहे। आपली खरेदीची लगबग देखील आता सुरू झालेली आहे। दिवाळीच्या या सणाबद्दलची माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील घ्यायला सुरुवात केलेली आहे। आपण दीपावलीचा पहिला दिवस म्हणजे ज्या दिवशी आपण पहिला दिवा लावतो किंवा आपल्या दिवाळीची सुरुवात होते त्या वसुबारस याबद्दल, त्यानंतर धनतेरस या दिवसाबद्दल, नरक चतुर्दशी या दिवसाबद्दल देखील माहिती पाहिलेली आहे आणि आणखीन पुढे देखील आपण याबद्दलची संपूर्ण माहिती घेणारच आहोत। आपला जो आजचा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे की नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक असं काम करायचं आहे ज्यामुळे आपल्याला नरक यातना भोगाव्या लागणार नाही। यासाठीचे संपूर्ण प्रयत्न आपण करणारच आहोत। आपल्या सर्वांना माहीतच आहे की जेव्हा केव्हा मनुष्य पाप करतो किंवा पाप वासना त्याच्यामध्ये असतात त्याच वेळेस किंवा पापाचा घडा भरल्यानंतरच आपण म्हणतो की त्याला नरकामध्ये जागा मिळते। चुकून किंवा आपण जाणून बुजून किंवा चुकून अशा प्रकारे आपल्याकडून बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारची पाप होत असतात आणि त्यामुळे असं समजलं जातं की मृत्यू देवता म्हणजे मृत्यूची जी देवता आहे यम यांनी हे ठरवतात की आपण स्वर्गामध्ये जाणार की नरकामध्ये जाणार। मग नरक चतुर्दशीचा त्याच्याशी काय संबंध किंवा नरक चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे ज्यामुळे आपण कदाचित आपल्या हातून जे काही पाप घडलेली आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळून आपल्याला स्वर्गवास कसा होईल याबद्दल आपण काय करू शकतो आपल्या जिवंतपणी याबद्दलचे प्रयत्न आणि यासाठीचे उपाय आपण पाहणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एका फळाबद्दल। हे जे फळ आहे हे कशासाठी वापरलं जातं, त्याचं नाव काय असणार आहे आणि त्याचा दीपावलीच्या नरक चतुर्दशी या दिवशीशी काय संबंध, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। आपला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। ज्यांना ही गोष्ट माहीत नाही की हे फळ म्हणजे काय आहे आणि त्याचा काय संबंध असणार आहे, दिवाळीशी काय संबंध आहे, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी। त्यासाठी आपल्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच नवनवीन माहिती मी तुमच्या समोर रोज घेऊन येणार आहे। आपला व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि हाईप करायला देखील विसरू नका। तर व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, त्या अगोदर सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलीच होती की नरक चतुर्दशी हा दिवस आपण नरकासुराचा वध केल्यानंतर म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा नरकासुराचा वध केला त्यानंतर आपण नरक चतुर्दशी हा दिवस साजरा केला। त्या 20 ऑक्टोबरला यंदाच्या वर्षी 2025 या सालाची ही जी नरक चतुर्दशी असणार आहे, दिवाळीचं पहिलं अभ्यंग स्नान असणार आहे ते नरक चतुर्दशी किंवा 20 ऑक्टोबरला असणार आहे। मग नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान या दोन्हीही गोष्टी एकाच दिवशी असणार आहेत। नरक चतुर्दशी म्हणजे काय, तर जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं तसं भगवान श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा या दोघांनी मिळून नरकासुराचा वध केला। नरकासुर हा पृथ्वीपुत्र होता आणि त्याला आशीर्वाद होता की तो अमर असणार आहे किंवा त्याचा जो मृत्यू असणार आहे तो फक्त त्याच्या आईच्या हातून होणार आहे। मग भगवान श्रीकृष्णांची जी पत्नी होती सत्यभामा ती या भूमातेचा म्हणजेच या पृथ्वीचाच एक अवतार होता। त्यामुळं जेव्हा ह्या नरकासुराने पृथ्वीवरती उत्मात करायला सुरुवात केली त्यावेळी सत्यभामांच्या सोबत श्रीकृष्णांनी या दोघांनीही मिळून या नरकासुराचा वध केला। श्रीकृष्णांना जेव्हा नरकासुराने त्याचा मृत्यू जवळ आलेला आहे हे जेव्हा त्याला समजलं आणि त्याला समजलं की आता आपला मृत्यू होणार आहे त्यावेळेस त्यांनी श्रीकृष्णांना एक वर मागितला की जेव्हा केव्हा या पृथ्वीवरती माझं नाव घेतलं जाईल किंवा माझ्या ह्या मृत्यूचा जो हा दिवस असणार आहे तो दिवे लावून साजरा करण्यात यावा आणि त्यानंतर लोकांना पापामधून मुक्त होऊन किंवा त्यांची जी पाप असणार आहे त्यांची मुक्ती व्हावी त्यासाठी त्यांनी माझ्या नावाने दिवा लावावा अशा हिशोबाने त्यांनी एक वर मागितला आणि भगवान श्रीकृष्णांनी तथास्तु असं म्हणून त्यांना नरकासुराला तो आशीर्वाद दिला आणि तेव्हापासूनच नरक चतुर्दशीला सर्वत्र दिवे जाळण्याची प्रथा सुरू झाली। यामागे आणखीन एक गोष्ट सांगण्यात येते की जेव्हा रंदा नावाचा एक जो देव होता ह्या देवांकडून चुकूनही अगदी म्हणजे जाणून बुजूनही काही चुका होत नव्हत्या किंवा नकळत देखील काही चुका होत नव्हत्या। एक दिवशी अचानकच त्यांच्यासमोर यमदेव आले आणि यमदेवांनी त्यांना सांगितलं की आता तुम्हाला यायचं आहे माझ्यासोबत। तर ते जे देव होते ते अचानकच त्यांना प्रश्न पडला की हे असं कशामुळे किंवा जेव्हा यमदेवांनी त्यांना न्यायला सुरुवात केली त्यांच्यासोबत तेव्हा त्यांनी नरकाकडे न्यायला सुरुवात केली।
त्यावेळेस त्यांनी विचारलं की हे असं कशामुळं, की माझ्याकडून काय असं पाप घडलं होतं की तुम्ही मला नरकाकडे घेऊन चाललेला आहात. तर त्यावेळेस यमदेवतांनी त्यांना सांगितलं की एक काळ असा होता की एक दिवस असा झाला की तुमच्या घरामध्ये आलेला एक ब्राह्मण उपाशी पोटी माघारी गेला आणि त्याने जो तुम्हाला शाप दिला त्यामुळे तुम्ही नरकाकडे निघालेला आहात. यमदेवतांचा हा कशामुळे आपल्याला नरक प्राप्त झालेला आहे ही गोष्ट जेव्हा ऐकली त्यानंतर त्यांनी रंदा नावाचे जे देव होते त्यांनी काय केलं की एक ठराविक काळ मागितला की मला ह्या पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी एक वेळ द्या आणि त्यानंतर तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन जा. त्यांची ही विनवणी ऐकून यमदेवतांना देखील वाईट वाटलं आणि त्यांनी त्यांची ही विनंती मान्य केली. त्यानंतर जो वेळ मिळाला त्यामध्ये त्यांनी ह्या पापाची मुक्ती म्हणून ब्राह्मणांना जेवण घातलं आणि तो दिवस होता हा नरक चतुर्दशीचा दिवस. त्यामुळं या दिवशी ब्राह्मणांना जेवण घालण्यासाठी किंवा काही वस्तू दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे. आणि जेव्हा त्या देवांनी ब्राह्मणांना अन्नदान केलं आणि जेवण दिलं त्यानंतर त्यांना पुन्हा जेव्हा एका वर्षानंतर यमदेव न्यायला आले त्यावेळेस त्यांना स्वर्गाकडे नेण्यात आलं, कारण की तेवढी एकच चूक त्यांच्या हातून घडलेली होती. अशा पद्धतीने नरक चतुर्दशीच्या दिवशीच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, कथा आहेत ज्या सांगितल्या जातात आणि आपल्याला कदाचित त्या माहीतही नसतात की ह्यामागे काय पौराणिक कथा असणार आहे. नरक चतुर्दशीच्या या दिवशी आपण आणखीन एक गोष्ट करत असतो की ते म्हणजे अभ्यंग स्नान. आता हे अभ्यंग स्नान करत असताना ते का केलं जातं तर त्यामागे देखील एक कथा आहे. ती म्हणजे जेव्हा नरकासुराचा वध करून श्रीकृष्ण आणि सत्यभामा माघारी आल्या 16,000 स्त्रियांना कोण स्वीकारणार हा प्रश्न जेव्हा त्यांच्या पुढे होता तेव्हा सत्यभामा आणि श्रीकृष्ण या दोघांनी मिळून श्रीकृष्णांनी या सर्व 16,000 स्त्रियांशी विवाह करावा हे ठरलं आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला. पण जेव्हा जो नरक चतुर्दशीच्याच दिवशी श्रीकृष्ण जेव्हा परत आले त्या दिवशी पहाटे जेव्हा ते आले तेव्हा नंदांनी श्रीकृष्णांनी जेव्हा नरकासुराचे जे रक्त होतं त्याचा तिलक त्यांच्या कपाळाला लावला होता आणि मग त्यापासून किंवा त्या रक्तापासून धुवून काढण्यासाठी किंवा त्यांना स्वच्छ करण्यासाठी त्यांना पवित्र करण्यासाठी नंदांनी श्रीकृष्णांना अभ्यंग स्नान घातलं. त्यावेळेस त्यांनी उटणी लावून सुगंधी द्रव्य त्यामध्ये मिसळून त्यांनी श्रीकृष्णांना अतिशय शाही स्नान घातलं आणि त्यांचं स्वागत केलं. त्यामुळं त्या दिवसापासून नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान केलं जातं. ही अभ्यंग स्नानामागची कथा आहे आणि त्यासोबतच अभ्यंग स्नान ह्यासाठी देखील केलं जातं की त्या दिवशी तुम्हाला जर नरक यातना नको असतील तर तुम्ही त्या दिवशी पहाटे सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचं असतं आणि तुम्हाला नरकाकडे जर जायचं नसेल, तुम्हाला स्वर्ग हवा असेल तर तुम्ही त्यासाठी दिवाळीच्या या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करायचं असतं. यमदेवतांनी साक्षात सांगितलेली हे वचन आहे किंवा हा शब्द आहे की जो कोणी व्यक्ती आहे जो या दिवशी पहाटे उठून स्नान करेल त्याला स्वर्गवास होईल. तर अशा प्रकारे ह्या तीनही कथा आहेत ज्या दिवाळीच्या या दिवसाशी संबंधित आहेत. आता ह्या सर्व गोष्टी जाणून घेतल्यानंतर जो महत्त्वाचा विषय होता की ह्यामध्ये कारीट हे जे एक फळ आहे त्या फळाचा नरक चतुर्दशीशी काय संबंध असणार आहे हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तर गोवा किंवा कोकण ह्या बाजूला हे फळ मिळतं. हे फळ अगदी लिंबासारखं आणि काकडीसारखं असतं, म्हणजे लिंबाच्या आकाराचं असतं आणि दिसायला काकडीसारखं असतं आणि त्याच्यामध्ये देखील बिया असतात. असं म्हणजे एक हे गोष्ट आहे की जेव्हा नरकासुराचा वध झाला तेव्हा नरकासुरासोबत फक्त त्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला नाही तर त्यासोबतच दुष्ट, नकारात्मक, वाईट चालीरीती असणाऱ्या किंवा कटकारस्थान करणाऱ्या, काही भूतबाधा करणाऱ्या अशा सर्व गोष्टींचा नायनाट त्यासोबत झाला. म्हणून तेव्हापासून नरक चतुर्दशी सर्वजण आनंदामध्ये साजरी करतात. जेव्हा कारीट हे जे एक फळ आहे ते तुम्ही तुमच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडायचं असतं, ते म्हणजे देखील ह्या नरकासुराला आपण चिरडल्यासारखं ते एक प्रतीक मानलं जातं. म्हणून ह्या कारीट ह्या फळाचा वापर केला जातो. अशी मान्यता आहे की जेव्हा आपण हे कारीट हे फळ आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने चिरडत असतो त्यावेळेस आपण देखील आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या नकारात्मक गोष्टींचा नायनाट यासोबत करत असतो. त्यासोबतच आपल्या घरामध्ये देखील ज्या काही नकारात्मक गोष्टी असतात त्या देखील यासोबत चिरडल्या जातात, त्यांचा नायनाट होतो आणि आपल्या घर हे सुख, समाधान आणि आनंदाने त्यामध्ये भरभराट होत असते. त्यामुळं नरक चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला आवर्जून कारीट ह्या फळाचा वापर करायचा आहे आणि ही गोष्ट तुमच्या घरामध्ये करायची आहे.
आता ह्याचा विधी काय असणार आहे ती गोष्ट देखील मी तुम्हाला सांगते की जेव्हा तुम्ही सकाळी पहाटे उठून अभ्यंग स्नान करणार आहात त्यावेळेस अभ्यंग स्नानाच्या अगोदर ही तुम्हाला क्रिया करायची आहे। पहाटे अभ्यंग स्नानासाठी उठल्यानंतर तुमच्या घरामधील पुरुषांना ही गोष्ट तुम्हाला करायला सांगायची आहे की तुमच्या घरामधील जी काही पुरुष मंडळी असणार आहेत ते त्यांच्या डाव्या पायाच्या अंगठ्याने ह्या कारेट्याला चिरडणार आहेत आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी पुढं ही देखील गोष्ट केली जाते की त्यामधून जो रस निघतो तो त्याचं जे बोट आपण घेणार आहोत किंवा ते जे त्याचा जो कडवटपणा असतो त्या फळाला ते थोडंसं आपल्या जिभेवरती चाटायचं असतं, त्यामधील ज्या बिया असतात त्या डोक्याला लावायच्या। हा एक विधी काही ठिकाणी केला जातो किंवा काही ठिकाणी फक्त ते फळ पायाने चिरडलं जातं। हे कशासाठी केलं जातं किंवा हे डाव्या पायाच्या अंगठ्यानेच का केलं जातं तर त्यामागे एक शास्त्रीय कारण देखील आहे की आपल्या डाव्या पायाचा जो अंगठा आहे त्यातील शीर ही आपल्या मेंदूशी संबंधित असते किंवा त्याचा जो संबंध आहे तो थेट मेंदूशी असतो। त्यामुळे आपल्या शरीरामधील ज्या रक्तप्रवाहाच्या ज्या नसा असतात त्या रक्ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी त्यामुळे मदत होत असते ती एक शीर दाबली गेल्यामुळं। आणि त्यासोबतच आणखीन अशी पौराणिक मान्यता आहे किंवा ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की आपल्या शरीरामधील ज्या काही दुष्ट गोष्टी असतील, वाईट गोष्टी असतील, नकारात्मक गोष्टी असतील त्या सगळ्या देखील यासोबत चिरडल्या जातात किंवा त्या संपतात, नाहीशा होतात आणि आपण एका सकारात्मक गोष्टीकडे वाटचाल करत असतो। आता हे अभ्यंग स्नान करण्याच्या अगोदर तुम्ही ही जी गोष्ट करणार आहात ती देखील तुम्हाला तुमच्या घरासमोर जी काही तुळस असणार आहे त्या तुळशीच्या समोर करायची आहे। लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट की तुम्हाला हा जो विधी असणार आहे तो तुम्हाला तुळशीच्या समोर करायचा आहे। त्यानंतरच तुम्हाला सुगंधी उटणं लावून अभ्यंग स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या दिवशी देवाजवळ किंवा तुमच्या घरातील जे देवघर आहे तिथं एक दिवा लावायचा आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामधील दक्षिण बाजूला एक चौमुखी दिवा लावायचा आहे। हा चौमुखी दिवा असणार आहे यमदेवतांसाठी त्यांची पूजा करण्यासाठी की हा चौमुखी दिवा म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की यमदेवतांसाठी किंवा त्यांची पूजा करण्यासाठी आपण हा दिवा लावतो की जेणेकरून आमच्याकडून काही चुकून पाप झालेली असतील तर त्यापासून आम्हाला प्रायश्चित्त द्यावं किंवा आम्हाला त्यापासून मुक्तता करावी आणि आम्हाला पुण्य करण्यासाठी या पृथ्वी तलावरती राहावं आणि आमच्यामधील जे काही चुकून पाप झालेलं आहे त्यापासून तुम्ही माफी मागावी याचं प्रतीक म्हणून आपण हा चौमुखी दिवा दक्षिण दिशेला लावत असतो नरक चतुर्दशीच्या दिवशी। तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत आणि नरक चतुर्दशीच्या दिवशी कारीट ह्या फळाचा आपल्याला वापर करायचा आहे। आपल्या ठिकाणी बाजारामध्ये बऱ्याच ठिकाणी हे फळ उपलब्ध असतं त्यामुळे तुम्ही ह्या फळाचा नक्की वापर करा आणि तुमची दिवाळीमध्ये तुम्ही ह्या कारीट फळाचा तुमच्या पायांनी जेव्हा तुम्ही हे फोडाल त्यानंतर तुम्ही त्याचा थोडासा रस चाखला तरी देखील चालेल। तर अशा पद्धतीने हा सर्व विधी केला जातो। तुमच्या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी असं काही केलं जातं का किंवा यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी केल्या जातात का नरक चतुर्दशीच्या दिवशी असं जर तुम्हाला काही माहित असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का आणि आवडला असेल तर आणखीन कोणत्या व्हिडिओबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल या सर्व गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील विसरू नका। येणाऱ्या दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।